मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मुलगा होणे आणि मुलगी होणे हे खरं कुणाच्या हातात असतं? त्या स्त्रीच्या हातात असतं, त्या पुरुषाच्या हातात असतं की त्या परमेश्वराच्या हातात असतं? आपल्याला जर का याचं उत्तर माहिती असेल तर कृपया कमेंट करून कळवा. आता आपण अशी एक घटना बघणार आहोत. या घटनेमध्ये फक्त मुलगी अपत्य जन्माला आलं, त्याच्यामुळे या व्यक्तीचा राग अनावर झालेला आहे आणि त्यांनी हे दुष्कर्म घडवून आणलेलं आहे. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आता धुळे जिल्हा आहे. धुळे जिल्ह्यामध्ये साक्री रोड, फुले नगर हा भाग आहे. या भागामध्ये एक स्त्री आहे, तिचं नाव आहे अनिता आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे हिरा. आता नाव हिरा आहे म्हणजे हा खरंच हिरा आहे का? तर नक्की नाही, कारण हा हिरा अक्षरशः कोळशाप्रमाणे आहे. याचं वागणं कोळशाप्रमाणे आहे. हा आपल्या कुटुंबाला त्रास देतोय, दारू पितोय आणि यांच्या संसाराला उणीपुरी 10 ते 12 वर्ष उलटून गेलेली आहेत. यांच्या संसारवेलीवरती 2 नाजूक कळ्या उमललेल्या आहेत. एका मुलीचं नाव आहे भूमी आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे साक्षी. असा हा सुखी परिवार असं म्हणावं लागेल, कारण हा हिरा आहे, हा एक मोलमजुरी करणारा माणूस आहे आणि त्याची जी पत्नी आहे अनिता, ही सुद्धा धुणी भांडी करून आपल्या संसाराला हातभार लावत होती. आता हिरा आहे हा सकाळी उठायचा, त्याचं जे काही नित्यकर्म उरकलं की मग गावामध्ये जाऊन मोलमजुरी करणे, 4 पैसे कमवणे आणि घरी येणे, असा याचा नित्यक्रम चालू होता. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्या संसारवेलीवरती एक कळी उमलली. या कळीचं नाव, या मुलीचं नाव त्यांनी भूमी ठेवलेलं आहे आणि मुलगी झाल्यामुळे हा थोडासा हिरा आहे हा नाराज झालाय, त्याला वाईट वाटलेलं आहे. आता याच्यामध्ये काय असतं, यांना मुलगी झाली यांच्यापेक्षा जास्त खदखद यांच्या नातेवाईकांना असते. बऱ्याच ठिकाणी अनुभव घेतला असेल की या लोकांना वाईट वाटत असतं. ही लोक येऊन बोलत असतात, अरे एकतरी मुलगा पाहिजे, एकतरी मुलगा पाहिजे. आता हा जो हिरा आहे याने याच्या मनाला ही गोष्ट लागलेली आहे. आता हा सतत बायकोशी बोलत असायचा की आपल्याला एक मुलगा हवा आहे आणि ती पण अनिता त्याला धीर देत असायची की ठीक आहे, आज ना उद्या आपल्याला दुसरा मुलगा होईल, आपण वाट बघूया. त्याच्याप्रमाणे मग दिवस जात होते. यांना ही जी अनिता आहे हिला पुन्हा एकदा दिवस गेले आणि त्याच्यानंतर ही जी डिलिव्हरी झालेली आहे, या डिलिव्हरीपर्यंत हा जो हिरा आहे हा आपल्या बायकोची काळजी घेत असेल, तिला काय हवं नको ते बघत असेल. परंतु पुन्हा एकदा यांना दुसरी मुलगी अपत्य झालं आणि मुलगी झाल्यानंतर हा हिरा आहे यांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेतलेली आहे आणि त्याच जोडीला मग इतर नातेवाईक सुद्धा मग यांना टोमणे द्यायला सुरुवात केलेली आहे. आता 2 मुली झाल्या, आता 2 मुली झाल्या, मग आता तुम्हाला मुलगा नाही. आता होतंय कसं, हम दो हमारे दो, बऱ्याच ठिकाणी आता हम दो हमारा एक, हमारी एक अशा प्रकारचं ध्येय मनाशी ठेवून अनेक कुटुंब सुखाने संसार करत आहेत. आता या हिराला ही गोष्ट मनाला लागल्यामुळे मग याचं व्यसन वाढलेलं आहे आणि व्यसन वाढल्यामुळे मग काय झालंय की हा घरीच बसून असायचा. आता घरी जरी कोणी बसून असेल तरी पण काय असतं, पैशाची चणचण किंवा पैसा मग कमी पडायला लागला आणि मग आता घरामध्ये पैसा नाहीये, वरून ह्या नवऱ्याची कटकट आणि नातेवाईकांचे टोमणे, मग ह्या सगळ्याला कंटाळून नातेवाईक कसं असतं, तुम्हाला टोमणे द्यायला येतात पण जर का वेळेला मदत लागली तर तिथे कोणी उभं राहत नाही. त्याच्यामुळे ही जी बिचारी अनिता आहे ही याला कंटाळलेली आहे सगळ्या गोष्टीला आणि मग तिने काय केलं की स्वतः एखादं काम धरलेलं आहे. मग इतर 2-4 ठिकाणी जाऊन कोणाचे धुणी भांडी कपडे करून मग ती कुटुंबाला हातभार लावायची, कुटुंबाचा मदत करायची. मदत म्हणण्यापेक्षा आता संपूर्ण कुटुंबाचा भार हिच्यावरच होता. आता याच्यामध्ये काय झालं की बाकीची जी मंडळी असतात यांना ह्या गोष्टी बघवत नसतात. मग ही रिकामटेकडी जी डोकी आहेत, ह्या डोक्यातून काहीतरी सुपीक आयडिया निघतात आणि मग ही घरी येऊन याचे जे मित्रमंडळी होती यांचं या हिराचं डोक्यामध्ये काहीतरी नवीन खुसपटं करून याला नवीन काहीतरी सांगून या अनिताच्या विरोधात भडकवायची आणि याला सांगायचे की तुझी जी पत्नी आहे, तुझी बायको बाहेर जाऊन कशाला जाते, काय जाते हे बघत जा, कारण ती पैसे कमवून आणते आणि मग कदाचित काय तिचं बाहेर अफेअर चालू असेल वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मग हा जो हिरा आहे ह्या डोक्यामध्ये हा राग बसलेला होता. आणि होतं काय की ही बिचारी अनिता दमली भागली घरामध्ये यायची, बाहेरच्यांची धुणी भांडी कपडे, त्याचबरोबर घरी येऊन सुद्धा घरच्यांची कामं, मुलींचं सगळं हे सगळं बघून मग तिला कंटाळा येत असे. त्याच्यामुळे मग ती काय आल्या घरी आल्यास घरची कामं उरकली की दिवसा कामं सगळा मनस्ताप, त्याच्यातून मग रात्री तिला पटकन झोप लागायची आणि ती झोपी जायची. अशामध्ये हा जो हिरा आहे हा रिकामटेकडा, दारुडा माणूस, ना दिवसा काम, मग ह्याला रात्री
नको ती अक्कल सुचायची, नको ती कामं सुचायची. आणि मग याच्यातून मग त्याला त्याची बायको हवी असायची रात्रीच्या वेळेला. आता ही बिचारी दिवसभर धुणी-भांडी करणार, संध्याकाळी येऊन पोराबाळांचं करणार, घरची कामं करणार आणि मग रात्री परत पुन्हा एकदा या नवऱ्याचं हौस पुरवा. ह्या सगळ्या गोष्टी मग तिला शक्य होत नव्हत्या. आता या गोष्टीला याला राग यायचा. ह्याला वाटायचं की आपल्या बायकोने आपल्याला जेव्हा मला हवंय त्यावेळेला हिने सगळ्या गोष्टी ह्या केल्या पाहिजेत. आपल्याला तिने तत्परपणे आपल्यासाठी आपली शय्यासोबत या बायकोने आपल्या केली पाहिजे, असं त्याला कायम वाटायचं. आणि जर का हिच्याकडून त्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही, तर मग या गोष्टीचा त्याला भयानक राग यायचा आणि मग मारहाण, शिवीगाळ अशा गोष्टी होत होत्या. आता याच भागामध्ये हे जे अनिता आहे, हिचा भाऊ गौतम हा सुद्धा राहत होता. आपल्या बहिणीला काय हवं, काय नको तिच्या संसारामध्ये या गोष्टी बघत होता. बहिणीला मदत करत होता. परंतु सगळ्याच गोष्टी आपण ह्या सगळ्याच लोकांना सांगू शकत नाही. जवळच्या लोकांना सांगू शकत नाही. काही गोष्टींचा त्रास हा मुकाट्याने सहन करावा लागतो. अशी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था ह्या अनिताची देखील झालेली होती. याच्यातच दिवसेंदिवस मग हा जो हिरा आहे याचा संशय बायकोबद्दलचा वाढत गेलेला आहे. त्याला सतत वाटत असायचं की आपल्या बायकोचं बाहेर काहीतरी चालू आहे, प्रकरण आहे. याच्यातून हा तिला त्रास दिवसेंदिवस वाढत होता. याचा त्रास वाढत होता. आता तारीख आहे 13 एप्रिल 2024. या दिवशी ही जी अनिता आहे हिने उठून घरचं कामं उरकून मग ती तिच्या बाहेरच्या धुण्या भांड्याच्या कामाला इथून घर निघून गेलेली आहे. हिरासुद्धा रिकामं डोकं सैतानाचं घर हा बाहेर जाऊन दारू पिऊन आलेला आहे. घरी 2 मुली होत्या आणि या मुलींना दिवसभर याचं एकच चालू होतं की आज मी तुमच्या आईचा गेम करणार, मी तुमच्या आईला मारून टाकणार, अशा स्वरूपाचा तो त्याचं बरळत होता. पण आता काय आहे, यांची भांडणंही रोजची होती. त्याच्यामुळे मुलींनाही काही वाटलं नाही. पण मग हा इकडे-तिकडे जाऊन थोड्या वेळाने याच्या डोक्यातून तेच येत होतं, मी आज तिचा गेम करणार आहे, मी तिला मारून टाकणार आहे. आणि सकाळी 9-10 ची वेळ आहे. हा इथून घरातून बाहेर पडलेला आहे आणि घरातून मुलींना सुद्धा त्याने सांगितलेलं आहे की आज तुम्ही तुमच्या आईला शेवटचं बघितलंय, आज मी तिचा गेम करणार आहे. आणि हे बघून हे सगळं ऐकून त्या मुली घाबरलेल्या आहेत आणि घाबरून मग त्या मामाकडे गेल्यात. मामाला त्यांनी सांगितलं की त्यांचे जे वडील आहेत त्यांनी असं सांगितलंय, आईचा गेम करणार म्हणाले आणि घरातून बाहेर पडलेत. हे सगळं ऐकून मग तो गौतम जो आहे त्या अनिताचा भाऊ यांनी लगबगीने कपडे घातलेत आणि तिथून बाहेर पडलाय आणि त्याच्या मागावर गेलेला आहे. आता हा गौतम त्याच्या मेवण्याला शोधतोय आणि एक बाजूला मग ही जी अनिता आहे ह्या दुपारच्या वेळेला हिची कामं आवरलेली आहेत आणि पाझरा नदी रस्ता आहे, याचा जो समांतर रस्ता आहे याच्यावरून ती घराकडे येत होती आणि हा हिरा आहे जो तिचा नवरा, हा त्या ठिकाणी दबा धरून बसलेला होता. त्या बायकोची वाट बघत होता. अर्थात तिचा कामाचं ठिकाण, येण्याचं ठिकाण त्याला माहिती होतं. त्याच वेळेला मग समोरून ही अनिता आलेली आहे आणि यांचं भांडण सुरू झालंय. रस्त्यावर भांडण सुरू झालंय. भर दुपारची वेळ होती, वरून उन्हाची काहिरी होती. याच्यामध्ये ती बिचारी थकून भागून तिकडून आलेली आहे आणि हा तिच्याशी भांडण करतोय. हा मद्यधुंद आहे, दारू प्यालेल्या अवस्थेमध्ये आहे. अशातच बाचाबाचीमध्ये मग याच्या मनामध्ये खूप वाईट होतं हिच्याविषयी. त्याने खिशात लपवलेला काटेरी सुरा काढला आणि सपासप तिच्या पोटामध्ये, छातीमध्ये वार केलेत. त्या ठिकाणी ही अनिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. एकतर वरून भयानक असं ऊन आणि तिच्यावर झालेले वार आणि सगळं सहन न होऊन त्या ठिकाणी तिचा मृत्यू ओढवलेला आहे. आता त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली आहे आणि हिरा जो आहे हा तिथून निसटला आहे आणि तात्काळ हा जो गौतम आहे यांनी पोलिसांना पाचारण केलं आहे. दवाखान्यामध्ये या अनिताला नेण्याची तजवीज केलेली आहे, परंतु हिचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. आता पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी बघितलं इथे भयानक अशी गर्दी आहे. पोलिसांना ती गर्दी पांगवावी लागली. त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे जो चाकू पडलेला होता हा पुराव्याच्या साठी त्याचा चाकू जप्त केलाय आणि मग पोलिसांनी हा जो हिचा पती आहे हिरा याचा तपास सुरू केलाय आणि इथून त्या घटनास्थळापासून काही अंतरावर हा जो हिरा आहे हा बेशुद्ध अवस्थेमध्ये भेटलेला आहे आणि हा जो हिरा आहे याला बेशुद्ध असल्यामुळे सरकारी दवाखान्यामध्ये या ठिकाणी ॲडमिट केले. त्यानंतर 16 एप्रिल रोजी या हिराचा देखील विषारी औषध प्यायल्यामुळे याचा मृत्यू ओढवलेला आहे. या ठिकाणी या 2 मुली अनाथ झाल्यात. हिराने या बायकोचा खून केला आहे.
स्वतः औषध पिऊन यांनी याचा जीव दिलेला आहे. पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे, परंतु या दोन्ही मुलींची जबाबदारी आता त्यांच्या मामावर आलेली आहे. अशी ही संपूर्ण सत्य घटना. सुखाचा संसार, सगळं काही आलबेल होतं, परंतु याला दारूचे व्यसन आणि आपल्याला मुलगा व्हावा याचा हव्यास, आणि याच्यातून आता बघा मुलगा होणे मुलगी होणे हे कुणाच्या हातात नाही आहे. शास्त्रीय अभ्यासानुसार हे जास्त करून त्या पुरुषावर अवलंबून असतं. आता याच्याबद्दल आपल्याला हे डॉक्टरच सांगू शकतात, पण कमीत कमी एक माफक अशी अपेक्षा आहे की कोणीही अशा कारणांमुळे त्या घरच्या स्त्रीला त्रास देऊ नये. मूल हे मूल असतं, हे तुमचंच असतं, आणि हे मूल, मुलगा असू दे मुलगी असू दे, यांच्यावर निनांत प्रेम करावं, आपल्या कुटुंबावर प्रेम करावं. कारण ज्या गोष्टी परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत या आपल्यासाठी त्याचं काहीतरी योजना असते असं म्हणतात. त्याच्यातूनच या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, आणि आपण आपला संसार सुखाने करावा. याच्यामध्ये हिराने कसं वागायला पाहिजे होतं हे आपण कमेंट करा. हकनाक या अनिताचा जीव गेलाय आणि ही मुलं अनाथ झालेली आहेत. तर ही घटना तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही कमेंट करा. त्याचबरोबर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर 9 वाजता. तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा. धन्यवाद.